नमस्कार मित्रांनो. माझ्या कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी मागील 50 वर्ष मी त्यांना मनोभावे तासभर प्रसिद्ध महादेव मंदिरात जप करताना पाहतोय. त्यांच्या दोन्ही मुलाच्या पत्रिका मी पाहिल्या. दोघांचेही विवाह झाले नव्हते. देवभक्ती करून देव पावतो का? त्याचे उत्तर स्पष्ट आहे, नाही. हे सर्व नशिबाचे खेळ आहेत. त्यांच्या मुलाच्या पत्रिकेचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की विवाह घडवणारा ग्रह नीच राशीतील राहूच्या सोबत 12व्या घरात आहे. अशा स्थितीत राहू विवाह होऊ देणार नाही आणि झाला तरी टिकू देणार नाही. मी हे सांगितल्यावर ते म्हणाले, आम्ही राहूची शांती केली आहे. पण त्यावर मी उत्तर दिले, शांती केल्याने पत्रिकेतील दोष दूर होत नाहीत. आज त्यांचा मुलगा 52 वर्षाचा आहे, पण अजूनही अविवाहित आहे. आता अजून एका मुलीचा अनुभव इथे मांडतो. तिला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की बोटात जर पुष्कराज घातले नाही तर तुझा घटस्फोट होईल. नवऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर ती माहेरी आली होती आणि नवरा तिला सासरी बोलवत नव्हता. मी तिला समजावले, पुष्कराज तुझा घटस्फोट थांबवू शकणार नाही. घटस्फोट होणार असेल तर होईल. 1 महिना थांब. गुरु बदलला की कदाचित तुझा नवरा तुला बोलवेल. आणि खरेच महिनाभराने तिचा नवरा तिला परत घेऊन गेला. आज तिचा विवाह पुष्कराशिवाय 12 वर्ष टिकून आहे. पत्रिकेतील दोष शांती करून किंवा ग्रहांचे खडे घालून दूर होत नाहीत. कालसर्प दोषांची शांती करणाऱ्यांना काहीही फायदा होत नाही. मग ते गुरुजींचे पैसे मात्र भरतात. आता काय करायचे हे तुमचं तुम्ही ठरवा.